आज आपण भेटणार आहोत एकरी 128 टन ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला। सांगली जिल्ह्यातील समडोळी गावचा हा शेतकरी, नाव आहे किरण पाटील। गेली 15 वर्ष त्यांनी ढोबळी मिरचीची शेती केली, पण यावेळी पीक बदल म्हणून ते ऊस शेतीकडे वळले। काटेकोर नियोजनाने ऊस शेतीत देखील त्यांनी चांगले यश मिळवले। ऊसाची उंची 20 फूट, एका ऊसाला 40 ते 50 कांड्या, एका ऊसाचं वजन 3.5 ते 3.5 किलो, एका टोळ्याला 10 ते 12 फुटवे। किरण पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातल्या समडोळी गावात ही ऊस शेती, एकरात असा 128 टन ऊस उभा आहे। किरण पाटील यांच्याकडे वडिलोपार्जित 7 एकर शेती आहे। बीकॉम पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी या शेतीचा भार आपल्या खांद्यावर घेतला। जवळपास 15 वर्ष त्यांनी ढोबळी मिरचीचं पीक घेतलं। एकच एक पीक घेतल्याने ढोबळी मिरचीचं उत्पादन घटू लागलं होतं। मग त्यांनी पीक बदल म्हणून 3.5 एकरात ऊस लावण्याचा निर्णय घेतला। ढोबळी मिरचीचं सातत्याने उत्पादन घेतो, पण गेली 15 वर्ष झाले आम्ही एकाच क्षेत्रामध्ये तेच उत्पन्न घेतल्यामुळं आता उत्पादन घटू लागलं आहे आणि रोगराईचं प्रमाण हे वाढायला लागले। त्यामुळे आम्ही थोडं ऊसा क्षेत्राकडे वळलो। एप्रिल 2012 मध्ये आम्ही 5 फुटी सरी सोडली या 3.5 एकर क्षेत्रामध्ये। त्यानंतर बोंड्यावर आम्ही लॅटरल हातरून घेतलं सगळं। 25 मेच्या दरम्यान आम्ही 100 किलो बियाणं भुईमुगाचे धनलक्ष्मी जातीचे भुईमुग शेंग टोकली दोन्ही साईडला आंतरपीक घेण्यासाठी आणि 10 जुलैला ऊसाची लागण केली। ढोबळी मिरचीचं पीक निघाल्यानंतर किरण पाटील यांनी हा ऊस लावलाय। शेतीची उभी आडवी नांगरट करून त्यांनी 5 फुटाची सरी सोडून घेतली। सुरुवातीच्या काळात त्यांना ऊसात भुईमुगाचं आंतरपीक घ्यायचं होतं, त्यासाठी त्यांनी 25 मे रोजी लॅटरलच्या दोन्ही बाजूने भुईमुगाची टोकण केली। त्यानंतर 10 जुलैला सरीत एक डोळा पद्धतीने 1.5 फूट अंतरावर ऊस बेण्याची लागवड केली। एका एकरात 5,500 कांड्या त्यांनी लावल्या। ऊस लावण्याआधी त्यांनी सरीमध्ये रासायनिक खतांचा पहिला बेसल डोस दिला। यात 150 किलो सेंद्रिय खत, 100 किलो युरिया, 100 किलो 20-20-0, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 150 किलो दुय्यम अन्नद्रव्य दिली। त्यानंतर ऊस वाढीच्या अवस्थेनुसार प्रत्येक महिन्याला त्यांनी रासायनिक खताचा हप्ता दिला। भरणीपर्यंत रासायनिक खतं दिली आहेत, त्यासोबतच ठिबकमधून विद्राव्य खतही त्यांनी दिली आहेत। खत नियोजनामध्ये जर आपण NPKचा दर बघितला तर नत्रयुक्त खताची जी मात्रा वापरली गेलेली आहे ती 270 किलो नत्र प्रति एकर, 280 किलो स्फुरद आणि 270 किलो पालाश या प्रमाणात ही NPKची मात्रा वापरलेली आहे। गरजेनुसार आणि त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार विभागून दिल्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढली। आणि दुसरा जो आपल्या जमिनीतला pH आहे तो pH वाढलेला pH ऍसिड इंजेक्ट करून आपण पाणी दिल्यामुळे तो कमी झाला आणि त्याची कार्यक्षमता खऱ्या अर्थाने आपल्याला मिळाली। किरण पाटील यांनी 3.5 एकर ऊसात आंतरपीक म्हणून भुईमुगाचं पीक घेतलं। 3.5 महिन्यात भुईमुगाच्या ओल्या शेंगांची त्यांनी मुंबईच्या बाजारात विक्री केली। 60 टन शेंगांमधून 70,000चा खर्च वजा करता साधारण 1,60,000 रुपये नफा त्यांना मिळाला। आता ऊसही 17 महिन्यांचा झालाय। हा ऊस ते कारखान्याला देतात। 3.5 एकरापैकी 44.8 गुंठ्यातल्या ऊसाची त्यांनी तोड केली। यातून त्यांना 143.994 टन ऊसाचं उत्पादन मिळालं, म्हणजे एकरी 128.5 टन उत्पादन। यानुसार 3.5 एकरातून त्यांना 450 टन ऊसाचं उत्पादन मिळणार आहे। 2,500 रुपये टन दरानुसार यातून त्यांना साधारण 11.25 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे। 3.5 एकरासाठी 3.5 लाख रुपये उत्पादन खर्च आलाय। हा खर्च वजा करता 3.5 एकर ऊसातून त्यांना 7.25 लाख रुपये नफा मिळणार आहे। यात 1,60,000 रुपये भुईमुगाचा नफा जोडल्यास त्यांना एकूण 9,34,000 रुपये नफा मिळणार आहे। एका ऊसापासून 10 ते 12 फुटवे निघाले। एका ऊसाचे वजन 2.5 ते 3 किलो पर्यंत सर्वसाधारण गेले। 44.8
8 इतकं गुंठ क्षेत्र भरलं. त्यामध्ये एकूण टनेज मला 143.994 एवढा टन मला ऊसाचं वजन मिळालं. एकरी सर्वसाधारणपणे 128.5 पर्यंत मी आज गेलो. ऊसाचा दर टनाला 25 रुपयेपर्यंत भेटेलच. आता भुईमुग, शेंग आणि ऊस या दोघांचे जर बेरीज केली असता 2,70,000 पर्यंत मला नफा मिळेल ह्या वर्षी. किरण पाटील यांनी नियोजनावर भर दिला. यात महत्त्वाचा भाग होता 5 फुटाची सरी, बेणा प्रक्रिया करून लागवड, खत पाण्यासाठी ठिबकचा वापर आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी. याच नियोजनामुळे त्यांना एकरी 128 टन ऊस उत्पादनाचा रेकॉर्ड आपल्या नावावर करता आला. ऊस शेतीत एकरी 40 ते 50 टन उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत, पण किरण पाटील यांनी याच परिसरात आपल्या काटेकोर नियोजनातून एकरी 128 टन ऊस उत्पादन घेतलंय. ऊस शेतीच्या सोनेरी भविष्यासाठी किरण पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आज खरी गरज आहे. सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. आणि यासोबतच सातबाराच्या बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा एबीपी माझा.